20,000 कोटीचा आणि या लुटीतले 10,000 कोटी दिल्लीमध्ये आले बॉसला. बॉस कोण? आता त्या पक्षाचे बॉस कोण आहेत ते त्यांनी सांगावं. मी माझ्या पत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे. जेव्हा एक संसद सदस्य एक पत्र लिहितो ते सुद्धा गृहमंत्र्यांना आणि स्पष्ट सांगतो की याची चौकशी नाही, ते ताबडतोब एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करून त्यांच्यावर या भ्रष्टाचाराबद्दल गुन्हे दाखल केले पाहिजे. SITची स्थापना सोडून त्या गुन्हे दाखल करून हे मनी लॉन्ड्रिंगचं थेट प्रकरण आहे. तुम्ही तर दिल्लीमध्ये बॉसचं नाव तिथल्या दिल्लीतल्या माणसाला पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे कसं, ज्यांच्यावरती तुमचे आरोप आहे त्यांनाच तुम्ही पत्र लिहिलंय? कारण ते या देशाचे गृहमंत्री आहेत. एकनाथ शिंदेना त्यांचे आशीर्वाद आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत ना. मी असं नेहमी सांगतो ते त्यांनी तो पक्ष स्थापन केला, ते त्यांचे बॉस आहेत. महाराष्ट्रात काही झालं तरी अमित शहाना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीतून बसतात ना. मग तुम्ही तेच म्हणतात की बॉसचे पैसे आले. आता तुम्ही म्हटले की अमित शहा हे एकनाथ शिंदेचे बॉस आहेत आणि पैसे त्याचे बॉसकडे आले, म्हणजे बॉस म्हणजे अमित शहा झाले. हो, मी स्पष्ट म्हटलेलं आहे. तिथे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्यांच्या पक्षामध्ये अशी स्पष्ट चर्चा की यातले 10,000 कोटी दिल्लीतल्या बॉसला गेले. एवढा मोठा तुम्ही पत्र लिहिलंय. मग काय झालं? कारण तो गृहमंत्री आहे ना. मी बॉसला पत्र लिहिलं, मी रेकॉर्डवरती आणलं. तुम्ही थेट अमित शहावरती पण आरोप करतात की त्यांनी 10,000 कोटी घेतले. ठीक आहे, तसं मी माझ्या पत्रात तसं स्पष्ट म्हटलेलं आहे. 10,000 कोटी दिल्लीमध्ये आलेले आहेत एवढंच मी सांगितलं आहे. आणि मी अमित शहाना म्हटलेलं आहे की दिल्लीतले बॉस त्याचे तुम्ही आहात असं लोक म्हणतात, त्याच्यामुळे हा थेट आरोप तुमच्यावर होतो. तुम्हाला ह्याच्यावर कारवाई करावी लागेल. हे प्रकरण साधं नाही आहे. महाराष्ट्राची लूट आहे आणि या लुटीतला वाटा दिल्लीला येत असल्यामुळे या सगळ्या भ्रष्टाचारांना समर्थन मिळतंय, प्रोटेक्शन मिळतंय, संरक्षण मिळतंय. या राज्याचा विकास थांबवण्याचं पाप अमित शहा तुम्ही करताय. हे पत्रात लिहिण्याचं हिंमत माझ्यामध्ये आहे आणि ते मी लिहिलेलं आहे. आरोप नाही आहेत, हे बघा, हे सगळे पुरावे आहेत. हे सर्व पुरावे आहेत. वकील साहेब, माणिकराव कोकाटे, दादा भुसे, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत यांच्यावरती आरोप केले. याच्यातील अनेक मंत्र्यांची पदं जातील असं तुम्ही दररोज सांगितलं. मी आजही सांगतोय, जर खुन्याला वाचवायचा प्रयत्न न्यायालयच करत असेल, माणिक कोकाटे गुन्हेगार नाही का? माणिक कोकाटे गुन्हेगार आहे. त्याचं फक्त खातं बदललं. ज्याला फाशी व्हायला पाहिजे होती त्याची बदली केली, बरोबर आहे, किंवा त्याला समज देऊन सोडलं. अनेकांना समज देऊन सोडण्याचे प्रकार झालेले. समज देऊन याचं कारण भ्रष्टाचारांना, हा घोटाळेबाजांना संरक्षण देणारं सरकार महाराष्ट्रात अमित शहांच्या आशीर्वादानं सुरू आहे. ज्यांनी कारवाई करायची ते गृह खातं महाराष्ट्रात आणि देशात हे भारतीय जनता पक्षाकडेच आहे आणि म्हणून घोटाळेबाजांना हे संरक्षण मिळतंय. 50,000 कोटीचा घोटाळा आहे, साधा नाही. देवेंद्र फडणवीस यांना जर पुरावे पाहिजे असतील तर त्यांनी तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष विजय सिंगल, नाव बरोबर घेतलंय? बरोबर. तत्कालीन सिडकोचे हे MD तत्कालीन डिगीकर आणि डिगीकरांना का बदलून जावं लागलं? कारण त्यांनी ह्याच्यावर सही करण्यास नकार दिला. अनिल डिगीकर, विजय सिंगल यांनी सुद्धा सही करण्यास नकार दिल्यावर मग आणि नकार दिला नाही त्यावेळी मी सही करणार नाही, सिडकोच्या अध्यक्षांना शिफारस करू द्या. त्यासाठी सिडकोच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांना आणलं 25 दिवसासाठी आणि त्यांच्या माध्यमातून हा 5,000 एकरचा भूखंड एकनाथ शिंदे, संजय शिरसाट यांनी बिवलकर नावाच्या व्यक्तीला दिला, ज्याचा या भूखंडावरती अधिकारच नाही. मुंबई आणि रायगडमधले जमिनीचे आजचे भाव पाहता 50,000 कोटीचा हा व्यवहार हा धर्मादाय म्हणून किंवा सामाजिक कार्य म्हणून नक्कीच केलेला नाही. त्यांचा इतिहास पाहता शिंदे आणि त्यांच्या लोकांचा. दिल्लीच्या बॉसची देवेंद्र फडणवीस चौकशी करतील असं तुम्हाला वाटतं? बघा, मी असं म्हणालेलो आहे अमित शहाना पत्र लिहून की तुमच्यावरती आरोप होत आहेत, तुमच्यावरती बोट जात आहे. माझं म्हणणं समजून घ्या. अमित शहा हे तुमच्याकडे बोट दाखवलं जात आहे, तेव्हा ही तुमची जबाबदारी आहे.
की ह्या संपूर्ण घोटाळ्याची नुसती चौकशी नाही तर एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना ताबडतोब बडतर्फ करा. याच्यावरती कोणत्याही प्रकारचा वाद प्रतिवाद करायला आमचे लोक तयार आहेत. तुम्ही फक्त पत्र लिहिलेलं आहे, आगामी पुढची रणनीती काय असेल? नाही, बघा. तुम्ही पत्रातून कारवाई होईल अशा अपेक्षाच नाही. असं आहे की राऊत साहेब पुढं काय प्रश्न पुढचं पाऊल मांडतात काय तुमचं? आणि 8 दिवसातून तो मंत्री किंवा तो विषय बाजूला जातो, नवीन विषय अजिबात नाही. हा विषय चालवण्याची जबाबदारी पत्रकारांची नाही का? आम्ही तर प्रश्न विचारतो, आता नाही विचारतो. का? माणिकराव कोकाटे, दादा भुसे नाही का? एक लक्षात घ्या, आहे ना, बॅरिस्टर अंतुले ह्यांना मुख्यमंत्री पदावरून पत्रकारांमुळे जावं लागलं. शिवाजीराव निलंगेकर पाटील या मुख्यमंत्र्यांना सुद्धा जे प्रश्न निर्माण झाले ते पत्रकाराने निर्माण केलेले प्रश्न होते. हा विषय महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मीडियानं सुद्धा चालवत राहिला पाहिजे. हा साधा विषय नाही आहे. हजारो प्रकल्पग्रस्त नवी मुंबई आणि रायगड भागामध्ये जमिनीच्या तुकड्यासाठी त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. ते रांगेत उभे आहेत, त्यांना जमिनीचा तुकडा मिळत नाही आहे आणि 5,000 एकर जमीन एका व्यक्तीला संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने दिली जाते. सिडकोनं 30 वर्ष ही जमीन भिवलकरांची नाही हे सांगण्यात घालवलेलं आहे.